मुंबईकरांसाठी आज महापालिकेमध्ये हाय व्होल्टेज बैठक बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीत पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला जाईल। पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर बैठकीनंतर पालिका आयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। तर या बैठकीमध्ये कोणते निर्णय होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि या बैठकीकडे आता मुंबईकरांचं विशेष लक्ष लागलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोलापूरमध्ये विजयी सभा आयोजित करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं यश संपादन केलं। विजयी उमेदवारांसाठी या सभेचं आयोजन करण्यात आलंय। निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार देखील या सभेत केला जाणार आहे। दुपारी 12 वाजता विजयी सभेला सुरुवात होणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेच्या माध्यमातून संबोधित करतील। ते नेमकं काय बोलतात याकडेही लक्ष असेलच। आणि आता रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण तेजस एक्सप्रेस ही सीएसएमटी ऐवजी आता दादर पर्यंतच धावणार आहे। सीएसएमटीच्या फलाट विस्तारीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्यामुळे ही एक्सप्रेस आता दादर पर्यंतच धावणार आहे। प्रवाशांची 19 मे पर्यंत गैरसोय होण्याची शक्यता आहे। सीएसएमटी स्थानकातील 16-17 क्रमांकाच्या फलाटाचं विस्तारीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। म्हणून या एक्सप्रेसच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।